मित्रांनो, मल्चिंग पेपरचा वापर करत असताना तुम्ही देखील ही एक चूक करतात का? नक्की बघा. मित्रांनो, ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपरचा वापर कुठल्याही भाजीपाला उत्पादनासाठी करतो, तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपण काय करतो, तर बेड तयार करतो, त्याच्यावर ड्रिप लाईन आथरतो आणि त्याच्यानंतर आपण हा मल्चिंग पेपर त्यावरती टाकतो. तर यामध्ये आपण लगेच छिद्रे पाडतो त्या मल्चिंग पेपरला आणि त्यानंतर त्याच्यावर रोपटं लावतो. पण मित्रांनो, ही बघायला गेली तर चुकीची पद्धत आहे. या मल्चिंग पेपरचा जर आपल्याला सॉइल सोलरायझेशन या कन्सेप्टचा पूर्ण जर व्यवस्थित वापर करायचा असेल, तर आपण यासाठी काय करावं, तर सर्वात पहिले आपण ज्यावेळेस मल्चिंग पेपर आथरतोय त्यावेळेस याला छिद्र पाडायचं नाही. तर पहिल्या दिवशी हा मल्चिंग पेपर आथरून हा चारी बाजूने असा मातीने झाकून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये हे जे सूर्यकिरण पडतील याच्यावरती, त्याच्यामुळे खाली हीट तयार होईल जमिनीमध्ये आणि जी की बाहेर निघणार नाही, ज्यामुळे बाहेरच्या तापमानापेक्षा या मल्चिंग पेपरच्या आतल्या मातीचं जे तापमान आहे ते वाढतं, ज्यामुळे सर्व प्रकारचे बुरशी असतील किंवा कुठलेही कीटकांचे अंड किंवा इतर अवशेष असतील ते पूर्णपणे नष्ट होतात. दुसऱ्या दिवशी आपण ही जी मधली ड्रिप लाईन त्याच्यामध्ये टाकलेली आहे त्यामधून फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटापर्यंत पाणी चालवायचं. तर त्या पाण्याची वाफ होईल आणि ती जी झालेली वाफ आहे त्या वाफेमुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे सर्व काही याच्यामधले जीवजंतू मरून जातील आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला याला आपण छिद्रे पाडणे चालतील. तर तिसऱ्या दिवशी याला हे जे गोल आपण छिद्रे बघतोय हे आपण तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पाडायचे आपल्या ठरलेल्या पिकाच्या अंतरानुसार आणि लगेच आपण त्याला ड्रिपने पूर्णपणे बेड ओला होईपर्यंत पाणी सोडायचं, जेणेकरून वाढलेलं जे काही तापमान आहे ते नंतर तिसऱ्या दिवशी नॉर्मलला येईल आणि चौथ्या दिवशी ते 5व्या दिवशी आपण याच्यामध्ये कुठलंही रोपटं लागवड करू शकतो. तर मित्रांनो, ही जी पद्धत जर का सॉइल सोलरायझेशनची जर आपण वापरली, तर यामुळे तुम्ही ज्यावेळेस पीक कुठलंही लावता त्या रोपट्याला लावल्यानंतर तुम्ही लगेच त्याला मागडे जे काही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक तुम्ही त्याला ड्रेंचिंग करतात, फवारणी करतात, तर सुरुवातीच्या काळामध्ये ते कुठलेही करायची गरज पडत नाही. तुमचे 1000-2-2 हजाराचे जे काही ट्रीटमेंटचे खर्च आहेत ते देखील वाचतात आणि मल्चिंग हे जे तुम्ही आथरलंय त्याचा पूर्णपणे योग्य वापर तुम्ही करू शकता. धन्यवाद.